अनेक पालक विचारतात ना, की मुलांना काय ऐकवू, कुठल्या वयापासून ऐकवू. जगभरातल्या पालकांनी हे विचारलंय. मला असं वाटतं, की आपण जे ऐकत असतो ते मुलांच्या इनडायरेक्टली आधी कानावर पडतं आणि ती त्यांची टेस्ट बनत जाते. त्यामुळे आपण ऐकताना थोडा विचार करायला पाहिजे. जितका खाण्याच्या बाबतीत करतो तितका गाण्याच्या बाबतीत करायला पाहिजे. कारण खाण्याच्या बाबतीत आपण अगदी ब्रँड बघून नाही हे नको आहे आम्हाला, ते ओरिजिनल पाहिजे, त्याची डेट काय, हे काय, ते काय, इतकं आपण बघतो. मग गाण्याच्या बाबतीत आपण कुठली तरी कव्हर्स का वापरतो. आजकाल इन्स्टा स्टोरीलाही वाटेल ती कव्हर्स लावलेली असतात. कव्हर्स वाईट असतात असं नाही, पण ओरिजिनल ते ओरिजिनल. आणि ओरिजिनल आपण जर ऐकत राहिलो तर मुलांना नेमकं चांगलं काय हे कळतं. मुद्दा हा आहे की मुलांना बेस्ट म्हणजे काय, 100% म्हणजे काय हे कळलं तर मुलं 65%ला 100% म्हणणार नाहीत. शहाण्या माणसांची फॅक्टरी माझं पुस्तक आहे, त्याच्यात एक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये एक असा उल्लेख आहे की बोक्याला किंग ऑफ डरकाळी पुरस्कार मिळतो आणि त्याचा शेवट असा आहे की बोक्याला पुरस्कार मिळाला याचा त्रास नाही, पण पुढच्या पिढीतली पिल्लं बोक्याच्या ओरडण्याला डरकाळी म्हणणार नाहीत ना, हे टेन्शन वाटतं. तर आपण जे ऐकू ते जर आपल्या चॉईसने ऐकू, मग तो काही असू शकतो, पण आपण मुलांचा चॉईस बनवतो असं मला वाटतं.